असं म्हणतात ना, यू आर व्हॉट यू ईट. तर जेवढं तुम्ही छान प्युअर क्लीन खाल, म्हणजे लीफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, भरपूर फ्रूट्स खा. फ्रूट ज्युसेस असं म्हणतात की फ्रूट्स अख्खी खाल्ली तर चांगली असतात, पण जर का ज्युसेससुद्धा प्यालात तर ते सुद्धा चांगलं असतं. सूप्स म्हणजे सगळी धान्य, कडधान्य, भाज्या, पालेभाज्या असं मिक्स करून सुद्धा सूप. मी रोज आहे ना वेगळे वेगळे सूप्स ट्राय करते आणि त्या निमित्ताने पोटामध्ये सगळे न्यूट्रिशन्स जातात. त्याच्यानंतर आता हे ऐकायला काहीतरी वाटेल, पण मी रोज रात्री इसबगोल घेते. पोट जर का तुम्ही छान स्वच्छ ठेवलं तर ते चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट करतं. सो टेकिंग अ गुड लॅक्झेटिव्ह इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इसबगोलमध्ये छान फायबर असतं, सो तुमचे इंटेस्टाईन क्लीन करतं. आणि चेहऱ्यावरती जो ग्लो असतो, जी चमक असते ना, ती मेकअप केल्याने किंवा वरती काही गोष्टी लावल्याने कमी येते, पण जे तुम्ही पोटामध्ये इनटेक जो घेता त्याच्यावरून जास्ती असते. ओके. पाणी भरपूर पीत राहा. ओके. सो पाणी खूप जास्ती प्याल्यानंतर आपण जास्ती पाणी फ्लश आउट करू. ओके. त्याच्यामुळे काय होतं की टॉक्सिन सगळे निघून जातात आणि अगेन ते चेहऱ्यावरती दिसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांची काळजी घ्या. आता अनफॉर्च्युनेटली काय होतं की माझी आता आली 50शी, तर युजली 50शीला ज्या बायका येतात त्यांच्या डोळ्याखाली अशा बॅग्स यायला लागतात. मला सुद्धा चष्मा आहे, त्या चष्म्यामुळे आणि दिवसभर रीडिंग चालू असतं माझं, टी व्ही बघितला जातो, मोबाईलवरती काहीतरी कॉन्टेंट बघितला जातो, तर त्याच्यामुळे डोळ्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. डोळ्यावरती गुलाबजल लावणं, म्हणजे कॉटनवरती घेऊन, किंवा काकडी लावणं, किंवा बटाट्याचा कीस करून तो डोळ्यावरती लावणं. मी रात्री झोपताना तुपांजन घालून झोपते, त्यांनी छान झोपसुद्धा लागते आणि डोळे शांत होतात. सो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जर का आपण कन्सिस्टंटली सातत्यानं करत राहिलो ना, तर मला असं वाटतं की इट्स नॉट व्हॉट यू अप्लाय बट व्हॉट यू आर. बरं, आनंदी राहा, झोप चांगली घ्या, 8 तास झोप झालीच पाहिजे, आणि बी हॅपी. कारण इफ यू आर हॅपी इट शोज ऑन युअर फेस. आणि तुम्ही जर का क्रिप करत असाल, तुम्ही जर का नेगेटिव्ह असाल, तर तेही तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. सो मला जर का कोणी विचारलं की मी छान का दिसते, तर मला असं वाटतं की मी प्रत्येक गोष्टीत सुख आणि आनंद शोधत असते, आणि शोधलं की आपल्याला तो मिळतो.